नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं शकुंतला देवींना सत्य समजलेलं असतं. आता शकुंतला देवी म्हणू लागतात, म्हणजेच ही रेड खोटी होती म्हणायची. त्या दोन बायका कोण असतील? CBI म्हटल्यावर मी सगळं काही सत्य त्यांना सांगितलं आहे. मधुराणीने आजपर्यंत जे जे काही केलं आहे ते सगळं सत्य मी त्यांना सांगितलं. अंबाबाई, मी हे काय करून बसले आहे? आता मी काय करू? मधुराणींना फोन करून त्यांना सावध करायलाच हवं असा विचार करत आता शकुंतला देवी मधूला फोन करायचा ठरवतात. आता शकुंतला देवी मधूला फोन करतात. तर आता मधू ही शकुंतला देवींना म्हणते, बोला शकुंतलाजी, काय बोलायचं आहे? तर आता शकुंतला म्हणतात, मधुराणी. तर आता हे ऐकल्यानंतर मधू म्हणू लागते, काय हो, आज मैनाराणी नाही म्हणालात, काय झालं आहे का? तर आता शकुंतला देवी म्हणतात की हो, खूप मोठी गडबड झाली आहे. आता मात्र मधूला धक्काच बसतो. मधू विचारते, काय गडबड झाली आहे? तर शकुंतला देवी म्हणू लागतात की आमच्या घरावर CBIची रेड पडली. आता मात्र मधूला धक्काच बसतो. मधू विचारते, काय? तर आता शकुंतला देवी घाबरतात. परंतु सगळा घडलेला प्रसंग शकुंतला देवी मधूला सांगत असतात. CBIची रेड पडल्यानंतर त्या दोन बायकांनी म्हणजेच सिंधू आणि पिंकीने कशा प्रकारे त्यांच्याजवळ सत्य वधवून घेतलं आणि सावीचं सत्य शकुंतलाजींनी कशा प्रकारे सिंधू आणि पिंकीला सांगितलं. एवढंच नाही तर अंकुर जिवंत आहे हे सत्यही शकुंतला देवींनी सिंधूला सांगितलेलं असतं. आता हे सगळं काही मधूला समजल्यानंतर मधूच्या पायाखालची जमीनच सरकते. मधू ही शकुंतला देवींवर चिडते आणि म्हणू लागते, तुम्ही हे काय केलं आहे? शकुंतला देवी म्हणतात, परंतु यामध्ये माझी काहीच चूक नाही. तर आता मधू म्हणू लागते, अहो, असं हे सगळं काही बोलत असताना तुमची अक्कल काय शेण खायला गेली होती का? तर शकुंतला देवी म्हणतात, तोंड सांभाळून बोला मधुराने. एक लक्षात ठेवा, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही मला बोलू शकत नाही. तर आता मधू त्यांना म्हणू लागते, आधी तुम्ही जे काही केलं आहे ना, जो काही प्रॉब्लेम निर्माण केला आहे ना, तो कसा निस्तारायचा हे ठरवा आणि मगच मला फोन करा. आता मधूने शकुंतला देवींचा फोन रागानेच कट केलेला असतो. आता शकुंतला देवींना काय करावं काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की सिंधूच्या समोर सत्य आलेलं असतं आणि यामुळे सिंधू हतबल झालेली असते. आता ती रूममध्ये रडतच येते. आता तिला रडताना पाहून गोदामावशीला खूप वाईट वाटत असतं. आता गोदामावशी अगोदर दरवाजा बंद करून घेतात आणि त्यानंतर सिंधूला पाणी देत म्हणू लागतात, काय झालं कृष्णा, बोल ना. तर आता सिंधू ही खूप रडत असते. तर गोदामावशी म्हणू लागतात, कृष्णा, अगोदर पाणी पी आणि शांत हो. परंतु सिंधूला खूप वाईट वाटत असतं. आता गोदामावशी सिंधूला विचारतात, कृष्णा, अगं ती माजुरडी तुला काही बोलली आहे का? तर आता सिंधू नकार देते. तर गोदामावशी विचारतात, मग काय झालं, तू एवढी का रडत आहेस? तर आता सिंधू घडलेला सगळा प्रसंग गोदामावशींना सांगते आणि गोदामावशींना म्हणू लागते, गोदामावशी, मला तुला खरंच खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. गोदामावशी विचारतात, अगं काय झालं आहे कृष्णे, सांग ना. तर आता सिंधू ही गोदामावशींना म्हणू लागते, मावशी, माझा अंकुर जिवंत आहे. आता हे ऐकल्यानंतर गोदामावशींना खूप आनंद झालेला असतो. सिंधू म्हणू लागते, माझा बाळ जिवंत आहे. गोदामावशी खुश होतात आणि म्हणू लागतात, आई एकविरीने एका आईची हाक ऐकली आहे. एका लेकराला शोधायला निघालीस, परंतु दुसरं मूलसुद्धा तुझ्या पदरात घातलं आहे. तर सिंधू म्हणू लागते, खरं आहे, परंतु आता फक्त एवढंच कळालं आहे की अंकुर जिवंत आहे. परंतु तो कुठे आहे, तो कसा आहे, तो कसा दिसत आहे, मला काहीच माहीत नाही गं. तर आता गोदामावशी सिंधूला म्हणू लागतात, कृष्णा, काळजी करू नकोस, तो जिवंत आहे. हे ज्याप्रमाणे तुला समजलं आहे तसंच लवकरच कळेल की तो कुठे आहे. लवकरच तुझी दोन्ही लेकरं तुझ्या जवळ असतील. आता गोदामावशींच्या बोलण्याचा सिंधूला आधार वाटतो आणि सिंधू म्हणू लागते, गोदामावशी, खरं आहे तुमचं, परंतु ही गोष्ट मला राघवला सांगायची होती की आपली दोन्ही मुलं जिवंत आहेत, आपलं अंकुर जिवंत आहे, आपली सावी सुखरूप आहेत, आपली दोन्ही मुलं आपल्या जवळच आहेत. परंतु त्यांना जर मी सत्य सांगितलं तर मी कृष्णा नाही तर सिंधू आहे हेही सत्य त्यांना कळेल. तर आता गोदामावशी सिंधूला शांत करतात आणि म्हणू लागतात, कृष्णा, धीर धर. आई एकविरा तुला नक्कीच तुझं सुख मिळवून देईल आणि नक्कीच तुला मार्ग दाखवेल. सिंधू म्हणते, मावशी, अगं खरं आहे. तर आता गोदामावशी म्हणू लागतात, बरं, परंतु मला सांग, आता अंकुर तुझ्यापासून दूर जाण्यामध्ये सुद्धा माजुरडीचाच हात आहे का? तर आता सिंधू म्हणू लागते की हो. तर त्यानंतर सिंधू ही गोदामावशीला म्हणते, गोदामावशी, तुला माहीत आहे का, राघवला जेव्हा हे सत्य कळेल तेव्हा त्यांना आनंद होईल. त्यांना एवढा आनंद होईल की आपली दोन्ही मुलं आपल्याजवळच आहेत, आपली दोन्ही मुलं जिवंत आहेत. परंतु हे जेव्हा सत्य समजेल की हे सर्व काही मधूने घडवून आणलं आहे, तेव्हा मात्र राघव काय करतील याची मी कल्पनाही करू शकत नाही. तर त्यानंतर गोदामावशी म्हणतात, परंतु कृष्णे, एवढी मोठी गोष्ट पोलीसवाल्यांसोबत लपवून ठेवणं बरं दिसत नाही.
तर आता सिंधू म्हणू लागते, हो मावशी, तुझं म्हणणं मला पटत आहे, परंतु मी आता काही करू शकत नाही, कारण सावी सुखरूप असणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि मला आता काही करून माझी सावी मला मिळवायची आहे आणि त्यासाठीच मी प्रयत्न करत आहे. त्यासाठी माझ्याजवळ दुसरा कुठलाच पर्याय नाही. तर आता गोदामावशी सिंधूला म्हणतात, कृष्णा, तू घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे, मी तुझी साथ कधीही सोडणार नाही. आता गोदामावशींच्या ह्या बोलण्याचा सिंधूला आधार वाटत असतो. गोदामावशी सिंधूला म्हणतात, कृष्णा, राजश्री ताईंना दवा द्यायची वेळ झाली आहे. तर आता सिंधू म्हणू लागते की हो मी देते, परंतु सिंधूच्या मनातून अंकुर आणि सावीचा विचार काही जात नसतो. आता सिंधू ही राजश्री काकूंना गोळी देण्यासाठी येते. आता त्यांची औषधं न देता ती त्याच विचारत असते. तर आता राजश्री काकू विचारतात, सिंधू अगं काय झालंय, तू औषधं देतेस ना? आता सिंधू भानावर येते आणि राजश्री काकूंना औषधं देते, परंतु ती पुन्हा एकदा अंकुर आणि सावीचा विचार करू लागते. आता राजश्री काकू पाहतात आणि सिंधूला विचारतात, सिंधू अगं तू कसला विचार करत आहेस? काल रात्रीसुद्धा जेव्हा तू मला औषधं देण्यासाठी आली होतीस तेव्हासुद्धा तू विचारतच होतीस, परंतु तू तर मला काहीच सांगत नाही आहेस. तर आता सिंधू म्हणू लागते, काही नाही मदर. तर आता राजश्री काकू बोलू लागतात, खोटं बोलू नकोस, कारण माझी सिंधू म्हणजे उत्साहाचा झरा आहे, ती शांत नाही राहू शकत. तू नक्कीच काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेस. नक्की काय झालं आहे? तुला बरं वाटत नाही आहे का? तर आता सिंधू ही खोटं बोलत म्हणते, नाही म्हणजे हो मदर, मला बरं वाटत नाही आहे, माझं डोकं दुखतंय. तर आता राजश्री काकू तिला जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणतात, सिंधू तुला आठवतंय का, तू जेव्हा कॉलेजमध्ये होतीस ना तेव्हा रात्रभर अभ्यास करायचीस, जागरण करायचीस आणि त्यामुळे तुझं डोकं दुखायचं. मग मी दुसऱ्या दिवशी तुझ्या डोक्याची चंपी करून द्यायची आणि मग तुला बरं वाटायचं. मग आतासुद्धा मी तसंच करू का? म्हणजे तुला डोक्यावर तेल घालून देते आणि तुझ्या मनाला शांत वाटेल, तुला बरं वाटेल. तर आता सिंधू होकार देते. तर आता राजश्री काकू सिंधूला चंपी करून देत असतात. तर सिंधू ही मनाशीच म्हणू लागते, आई, माझ्या मनातील दुःख तुम्हीच समजू शकता. एका मुलीच्या मनातील दुःख आईच समजू शकते. मी न सांगता आई तुम्हाला कळालं आहे, परंतु मी आई तुम्हाला काय सांगू की माझ्या मनात कोणतं दुःख आहे? माझी सावी मधु आणि शकुंतलाबाईंच्या ताब्यात आहे आणि अंकुर कुठे आहे, तो कसा दिसत आहे, तो काय करत आहे, मला काहीच माहीत नाही. मला माझ्या दोन्ही मुलांना घेऊन यायचं आहे, परंतु त्यांना घेऊन कसे येऊ मला काहीच कळत नाही. तर आता सिंधू ही देवबाप्पाला म्हणू लागते, गणपती बाप्पा, तू विघ्नहर्ता आहेस आणि तू प्रत्येकाचं विघ्न दूर करतोस. प्रत्येक विघ्नातून तूच तर मला बाहेर काढतोस, मग आता तूच मला मार्ग दाखव. तर आता राजश्री काकू सिंधूला म्हणतात, काय गं, बरं वाटतंय ना? आणि हो, तुला एक गोष्ट माहीत नसेल, लहानपणी राघवला ना तेल लावून घ्यायला अजिबात आवडत नसायचं. जेव्हा मी तेल लावायला घ्यायचे तेव्हा मात्र राघव खरबड फिरायचा आणि मला पळवायचा. मग काय, मीच एक युक्ती लढवली आणि वहिनींना सांगितलं की त्याला तेल लावायला. आता वहिनींचा शब्द राघव कधीही मोडत नाही. मग राघवला तेल जरी आवडत नसलं तरीसुद्धा राघव तेल लावून घ्यायचा. आता ही कल्पना सिंधूला आवडलेली असते. आता सिंधू ही मनाशीच विचार करत म्हणू लागते, ही कल्पना खूप चांगली आहे. माझ्या विश्वासातील व्यक्तीला जर मी सावीजवळ पाठवलं तर मला सावीची काळजी मिटू शकते आणि मग मी अंकुरला शोधू शकते आणि अंकुरला शोधायला मला वेळही मिळेल. आता मात्र सिंधू लगेच उठते आणि म्हणू लागते, मदर आलोच आपण. तर आता राजश्री काकू म्हणतात, अगं काय झालंय? तर ती म्हणू लागते, आलेच मी. तर त्यानंतर राजश्री काकू म्हणतात, मग तू सुद्धा आता राघवसारखी मला घरभर फिरवणार आहेस का? तर सिंधू म्हणते, नाही मदर, असं काहीच नाही, आणि हो मी येते आहे, मग तू माझी चंपी करून दे. आणि तसंही आपलं डोकं दुखायचं पूर्णपणे बंद झालं आहे, आलोच आपण, असं म्हणत सिंधू ही लगेच तिथून निघून जात असते. तर आता राजश्री काकू विचार करू लागतात, नक्की या पोरीच्या डोक्यात काय चाललेलं असतं काहीच कळत नाही. परंतु सिंधूला भेटल्यानंतर राजश्री काकूंना खूप बरं वाटत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सिंधू ही विचारातच चाललेली असते, परंतु त्याचवेळी राघव तिच्या समोरून येत असतो. आता सिंधूचा नकळतपणे राघवला धक्का लागतो. आता सिंधू ही लगेच राघवला सॉरी म्हणते. आता राघव हा कृष्णाला म्हणतो, समोरचं दिसत नाही आहे का? तर त्यानंतर कृष्णा म्हणू लागते, काय लंबू, मी तुला सॉरी म्हणाले आहे ना, मग झालं तर. तर त्यानंतर राघव हा सिंधूच्या डोक्याला हात लावून पाहतो. तर आता सिंधू ही राघवला विचारते, काय झाले लंबू, तू काय चेक करत आहेस? तर आता राघव हा सिंधूला म्हणतो, काही नाही कृष्णा, तुझी तब्येत बरी आहे ना, हेच तर चेक करत होतो. कारण कृष्णा आणि सॉरी म्हणाले, हे कसं काय शक्य आहे? तर त्यानंतर कृष्णा म्हणजे सिंधू ही नाटक करत राघवला म्हणते, लंबू, तुझा नक्की काय प्रॉब्लेम आहे? मी जर तुला सॉरी म्हणाले तरी तुझा प्रॉब्लेम आहे, जर मी सॉरी नाही म्हणाले तरी तुझा प्रॉब्लेम आहे. मग तू आता ठरवूनच घे ना, नक्की तुला काय बोलायचं आहे? तर आता राघव म्हणू लागतो, प्रश्न अगदी सोपा आहे, तू नक्की एवढी घाई गडबडीत कुठे निघाली आहेस? नक्की काही प्रॉब्लेम झाला आहे का? मला समजेल का काही प्रॉब्लेम झाला असेल तर? तर आता सिंधू म्हणू लागते, नाही लंबू, प्रॉब्लेम तर काहीच झाला नाही आहे,
परंतु प्रॉब्लेमवरचा सोल्युशन तर मिळाला आहे. आणि कसं आहे ना, जेव्हा प्रॉब्लेमवरचा सोल्युशन मिळतं तेव्हा वेळ घालवायचा नसतो, तो लगेच सॉल्व करायचा असतो. तर राघव विचारतो की कसला प्रॉब्लेम. तर आता सिंधू ही नाटक करत राघवला म्हणते, मी तुला का सांगू. आता मात्र राघव म्हणतो म्हणजे. तर त्यानंतर सिंधू ही राघवला म्हणते, हम आपके है कोण. तर त्यानंतर राघव म्हणतो, माहीत नाही का. तर त्यानंतर पुन्हा एकदा सिंधूचा हात पकडतो आणि म्हणतो, काय झालं, मी तुला पर्सनली सांगू का की हम आपके है कोण. आता मात्र सिंधू शांतच होते. राघव सिंधूजवळ प्रेमाने पाहू लागतो. आता सिंधूच्या डोळ्यात जेव्हा राघव पाहत असतो तेव्हा सिंधू लाजू लागते. आता सिंधू लाजत असताना राघव तिला म्हणू लागतो की सेम. आणि राघवला सिंधूसोबतचे जुने क्षण आठवू लागतात. आता त्याच्या डोळ्यासमोर सिंधूसोबत घालवलेले प्रत्येक क्षण येतात. आता त्यानंतर राघव कृष्णाला म्हणतो, अगदी सेम. सिंधूसुद्धा अशीच लाजायची. जेव्हा मी तिला जवळ घ्यायचो तेव्हा ती अशीच लाजत राहायची आणि तिचेही डोळे असेच होते. अगदी तुझे आणि तिच्या गोष्टी सारख्याच आहेत. तुमच्या दिसण्यापासून वागण्यापर्यंत इतकं साम्य कसं काय असू शकतं हे मला आज कळते. तर त्यानंतर सिंधू ही राघव काही बोलायच्या आताच म्हणू लागते, लंबू हे काय चाललं आहे. तर त्यानंतर ती तिथून निघून जाते. आता राघवला काही न बोलता सिंधू तिथून निघून जाते. आता राघव मलाशीच म्हणू लागतो, मला माहीत आहे सिंधूचा विषय काढला की तू पळ काढतेस, कारण मला माहीत आहे लवकरच मी सिद्ध करेन आणि तेही पुराव्यासहित की तू कृष्णा नाहीस तर माझी सिंधू आहेस. कृष्णाला माझ्यासोबत राहायचं नसेल तर ती पळून जाईल आणि तेव्हाच मी तुला रंगेहात पकडेन आणि तेव्हाच सत्य समोर येईल की तू दुसरी तिसरी कोणी नसून कृष्णा नसून माझी सिंधूच आहेस आणि हे सत्य मी लवकरच सर्वांसमोर आणणार आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की कृष्णाही मधूला भेटण्यासाठी तिच्या रूममध्ये येते. आता मधू ही तयार होऊन निघालेली असते. तर आता कृष्णा म्हणू लागते, काय आयटम दिसत आहे तू, एकदम भारी, एकदम झक्कास. तर त्यानंतर मधू ही बाहेर निघालेली असते. तर आता कृष्णा विचारते, काय झालं, तू बाहेर चालली आहेस का. तर मधू म्हणू लागते की हो. तर त्यानंतर कृष्णा विचारते, कुठे. तर मधू म्हणते, अन्वीच्या सासूबाई शकुंतला तुला आठवतात का. तर आता कृष्णा म्हणू लागते, हो आठवतात ना, त्या तर माझ्या डोक्यातून जातच नाहीत. बोल काय झालं, त्यांनी कोणाशी पंगा घेतला की त्यांना कोणी चोपलं. तर त्यानंतर मधू म्हणते, अगं ये असं काही झालं नाही आहे, त्यांच्या घरी CBIने रेड टाकली. तर आता कृष्णाही नाटक करत म्हणते, काय सांगते, त्यांना दुसरा रंग सांगितला होता का आणि चुकीचा रंग काढला आहे का त्यांनी. तर त्यानंतर मधू म्हणते, अगं काय चाललं आहे तुझं, अगं तो रंग नाही, अगं मी तुला कसं सांगू, ती रेड नाही, खोट्या CBIने धाड टाकली आहे. आता हे बोलत असताना मधूच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. आता मधूचा तो चेहरा पाहून सिंधूला खूप हसायला येतं. सिंधू ही मोठमोठ्याने हसू लागते. तर मधू ही सिंधूला विचारते, काय झालं, तू का हसतेस आणि हसणे एवढं काय झालं आहे. तर आता कृष्णा म्हणू लागते, कसं आहे ना, मला आजपर्यंत वाटत होतं की त्या शकुंतला देवी हुशार आहेत, परंतु त्या तर डोक्याने खरंच खूप कमी आहेत. म्हणजे त्यांना खरे ऑफिसर कोण आहेत आणि खोटे ऑफिसर कोण आहे हे कळलंच नाही का. तर त्यानंतर मधू म्हणू लागते, मला तुझ्याशी आता काही बोलायला वेळ नाही आहे, मला खरंच जायचं आहे. तर त्यानंतर मधू ही निघालेली असते. तर सिंधू म्हणू लागते, अगं चिकनी, मी तुला काहीतरी सांगण्यासाठी आले होते, परंतु चिकनी चमेली एवढी छान तयार होऊन निघालीस, तुला पाहून मी सगळं काही विसरूनच गेले. तर त्यानंतर मधू म्हणते, ओके, परंतु काय होतं बोलायचं, बोल ना. तर आता सिंधू म्हणू लागते, आपली गोदा मावशी त्या छोकरीला दत्तक घ्यायला तयार आहे, परंतु गोदा मावशीची एक कंडिशन आहे. आता मधू विचारते, गोदा मावशीची आणि कंडिशन. तर आता सिंधू म्हणू लागते, मग असणारच, काय झालं, गोदा मावशीला मुलगी घ्यायची आहे म्हणजे तिच्यासुद्धा कंडिशन असणारच ना. कसं आहे ना, मागच्या वेळी तू दगाफटका केला होतास, मग आता जर तसा दगाफटका केलास तर मी आणि गोदा मावशी जेलची हवा खायला जाऊ. परंतु असं आता होणार नाही, कारण कसं आहे ना, असं जर झालं तर मी एकटी जेलमध्ये जाणार नाही, माझ्यासोबत जाताना मी तुलाही घेऊन जाणार आहे. आता मात्र मधूच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. तर मधू विचारते, काय. तर सिंधू म्हणू लागते की हो सुंदरी, मी जाताना तुलाच घेऊन जाणार. कसं आहे, सुंदरी संगतीनं तुला मी नेणार आहे, असं म्हणत ती गाणं म्हणू लागते. तर मधू विचारते, काय चाललं आहे तुझं हे. तर सिंधू म्हणते, हेच की मी जाते वेळी तुला घेऊन जाणार आहे. सिंधूचं हे बोलणं ऐकून मधू ही मनाशीच म्हणू लागते, रुक्मिणी काकू म्हणतात तशीच माझी अवस्था झाली आहे, अल्लाहरी गाढवाचे पाय धरी. आता त्यानंतर मधू ही सिंधूला विचारते की कृष्णा, गोदा मावशीची काय कंडिशन आहे. तर त्यानंतर कृष्णा म्हणू लागते की आता कसं बोललीस, कंडिशन एवढीच आहे गोदा मावशीची की त्या छोकरीसोबत गोदा मावशीला थोडा वेळ घालवायचा आहे, म्हणजे कसं होईल, गोदा मावशीला त्या मुलीची त्या छोकरीची सवय होईल. तर आता मधू म्हणते, एक मिनिट, ही रिस्क मी घेऊ शकत नाही, असं काही होऊ शकत नाही.
तर आता कृष्णा म्हणू लागते, सुंदरी, लेनदेन करायची असेल तर अगदी बरोबर हवी. तू जर मला अडवून दाखवत असेल तर मी सुद्धा अडवून दाखवू शकते. मी दुसरीकडून कुठूनही छोकरी मिळवून देऊ शकते आणि त्यानंतर लंबूसोबत लग्न करून या घरात मस्त सेट होऊ शकते. आता मात्र मधू घाबरून गेलेली असते. मधू ही सिंधूला म्हणते, थांब, अगं काय चाललंय लगेच सेट व्हायचा विचार वगैरे? मला विचार करावा लागेल आणि याबाबत मला माझ्या पार्टनरशी बोलावं लागेल. तर आता सिंधू ही मधूला म्हणते, मग बोल ना, किती वेळ लागणार आहे तुझ्या पार्टनरसोबत बोलायला? आताच वार्ता कर, म्हणजे मला तुमचा निर्णय कळेल. तोपर्यंत मी गेम खेळते. असं म्हणत आता सिंधू ही तिथेच बसलेली असते. आता मात्र मधूजवळ दुसरा कुठलाच पर्याय नसतो. मधू लगेच शकुंतला देवींना फोन करते आणि म्हणू लागते की एक महत्त्वाचं काम आहे. तर आता शकुंतला देवी म्हणतात, बोला मैनाराणी. तर त्यानंतर मधू म्हणू लागते की कृष्णाने एक रिक्वेस्ट केली आहे. ती म्हणत आहे की गोदा मावशींना सावीसोबत राहायचं आहे, म्हणजे सावीची त्यांना सवय होणार आहे. नंतर सावी त्यांना त्रास देणार नाही. आता मात्र शकुंतला देवींचं डोकंच फिरतं आणि शकुंतला देवी मधूला म्हणतात, अहो तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना? तर त्यानंतर मधू म्हणते की आपल्याजवळ दुसरा कुठलाच ऑप्शन नाही. तर शकुंतला देवी म्हणतात, ती पोरगी तुम्हाला नाचवत आहे आणि तुम्ही तिच्या तालावर थुई करून नाचत आहात. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करत आहात? तर आता मधू म्हणू लागते, मला तुम्ही शिकवू नका. तुमच्या घरी जे काही गोंधळ तुम्ही घालून ठेवले आहेत ना, त्याचा अगोदर निस्तारा आणि मग मला बोला. तर आता शकुंतला देवी म्हणतात, थोबाड दिला आहे देवाने, म्हणून मधुराणी तुम्ही मला काहीही बोलू शकत नाही. तर मधू म्हणू लागते, एक गोष्ट सांगते ते नीट लक्षात ठेवा. सावीच्या बाबतीत जे काही निर्णय असतील ते मीच घेणार आहे. मी ते निर्णय कोणालाही घेऊ देणार नाही, तुम्हालाही नाही. त्यामुळे आता जसं मी सांगत आहे तसंच होणार आहे. आता त्या दोघांची भांडणं पाहून सिंधू ही मनाशीच म्हणते, दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. भांडा, किती भांडायचं आहे तेवढं भांडा. सावी मला मिळाली की माझी चिंताच मिटली आणि मग मी अंकुरला शोधेन. ज्याप्रमाणे मी सावीला शोधलं तसंच मी माझ्या अंकुरलाही शोधणार आहे. तर इकडे मधुराणी आणि शकुंतला देवींची भांडणं चालू असतात. आता ह्या सगळ्याची मजा सिंधू घेत असते. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सिंधू ही गोदामावशींना म्हणते, गोदामावशी, मी त्या मधूला सोडणार नाही. तिने माझ्या दोन्ही मुलांना माझ्यापासून लांब केलं आणि माझी झोप उडवली, परंतु त्याचप्रमाणे आता मी तिची झोप उडवणार आहे. तर आता सिंधू ही त्या सरांना भेटण्यासाठी येते. आता त्या डॉक्टरांना भेटल्यावर सिंधू त्यांना म्हणू लागते, थँक्यू सर, तुम्ही DNA बदलून दिला, नाहीतर पिंकी आणि मी पकडलं गेलो असतो. तर आता डॉक्टर सिंधूला म्हणू लागतात, परंतु तुम्ही हे सगळं काही राघवला का सांगत नाही आहेत? आणि त्याचवेळी तिथे राघव आलेला असतो. तर आता सिंधू ही डॉक्टरांना म्हणू लागते, परंतु आता तरी मी राघवला काही सांगू शकत नाही आणि यातील राघवला काही कळता गमा नाही. आता हे सगळं काही राघवने ऐकलेलं असतं. आता राघवला सिंधूचं सत्य कळेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.